1 जानेवारीपासून राज्यातील शेतकऱ्यांसाठी पंचायत समितीच्या माध्यमातून मिळणार लाखोंचा लाभ. आता जर तुम्ही गावखेड्यात राहत असाल, शेती करत असाल, तर पंचायत समितीकडून तुम्हाला 10 नवीन योजनांचा लाभ मिळणार. पंचायत समितीमार्फत शेतकऱ्यांना 10 प्रकारच्या वस्तू आता पूर्णपणे मोफत दिल्या जाणार. शेतकऱ्यांसाठी पंचायत समितीकडून मोठी भेट नवीन वर्षाच्या सुरुवातीला मिळणार आहे. जर तुम्ही पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात राहत असाल, तर तुम्हाला तुमच्या शेतीसाठी लागणारे अवजारे घेण्यासाठी पैसे लागत असतील, किंवा तुम्हाला कर्ज पाहिजे असेल, किंवा तुम्हाला इतर गोष्टींसाठी अनुदान पाहिजे असेल, तर सगळ्या गोष्टी आता पंचायत समितीकडून मिळणार आहे. शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास आणि गरजा पूर्ण करण्यासाठी पंचायत समितीने 10 नव्या योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी अडचणी येत आहेत, ज्यांच्याकडे विजेची समस्या आहे, त्यांना पंचायत समितीकडून 5 HP डिझेल पंप देण्यात येणार आहे. होय, आता तुम्हाला 5 HP क्षमतेचा डिझेल पंप मिळणार आहे. जर तुम्हाला ही समस्या असेल, तर हा पंप मिळवण्यासाठी तुम्हाला थोडी वेगळी अर्ज प्रक्रिया करावी लागेल. त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये पिकांचे रक्षण करण्यासाठी, पीक झाकण्यासाठी ताडपत्रीची गरज असते. आता ही ताडपत्री खरेदी करण्यासाठी सुद्धा पंचायत समिती तुम्हाला पैसे देणार आहे. 5 HP डिझेल पंप आणि ताडपत्रीचे अनुदान या 2 महत्त्वाच्या गोष्टी तर आहेतच, पण यासोबत इतर 8 वस्तू देखील मोफत मिळणार आहेत. यासाठी अर्ज कसा करायचा, हे पैसे कसे मिळवायचे, हे सर्व सविस्तरपणे समजून घ्या. तिसरी महत्त्वाची योजना म्हणजे जर तुम्हाला टोमॅटो, बटाटा यांसारखी पिके बाजारात घेऊन जायची असतील, तर त्यासाठी प्लॅस्टिक कॅरेट लागतात. आता हे प्लॅस्टिकचे कॅरेट घेण्यासाठी सुद्धा पंचायत समितीकडून आर्थिक मदत मिळणार आहे. अनेकदा शेतकऱ्यांकडे हे कॅरेट घेण्यासाठी पैसे नसतात, मग ते इतरांकडून उसने घेण्यापेक्षा आता हक्काचे पैसे पंचायत समितीकडून मिळणार आहेत. फक्त यासाठी अर्ज करण्याची योग्य पद्धत आणि पैसे मिळवण्याची प्रक्रिया तुम्ही नीट समजून घेतली पाहिजे. बऱ्याचदा शेतकऱ्यांची विहीर शेतापासून लांब असते आणि तिथून पाणी आणण्यासाठी पाईपलाईनची गरज असते. आता पंचायत समितीकडून 2.5 इंचाच्या PVC पाईपलाईनसाठी मदत मिळणार आहे. मात्र यासाठी काही ठराविक निकष आणि पात्रता असणार आहेत. तसेच कागदपत्रेही थोडी वेगळी लागू शकतात. हे सर्व मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. शेतात नांगरणीसाठी ट्रॅक्टर भाड्याने आणण्याचा खर्च वाचवायचा असेल, तर अवजारांसाठी सुद्धा अनुदान मिळणार आहे. फवारणीसाठी बॅटरी ऑपरेटेड स्प्रे पंप मिळणार आहे. जर तुमचा मुलगा शिक्षण घेत असेल, तर त्याला लॅपटॉप मिळणार आहे. घरात दळण दळण्यासाठी पिठाची गिरणी आणि अगदी झेरॉक्स मशीन सुद्धा मिळणार आहे. थोडक्यात, खास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सरकारने जवळपास 25,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जर तुम्ही गावात, पंचायत समिती क्षेत्रात राहत असाल, तर ही तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. कारण पंचायत समितीने खास शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामस्थांसाठी या नव्या योजना सुरू केल्यात, ज्या अंतर्गत 10 वस्तू आता मोफत मिळणार आहेत आणि लाखोंचा लाभ होणार आहे. आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, बँक खात्यात पैसे कसे जमा होणार, कागदपत्रे कुठे जमा करायची, हे सर्व आपण सविस्तर पाहूया. सहसा केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना असतात, पण पहिल्यांदाच पंचायत समिती स्तरावर अशी वेगळी योजना राबवली जात आहे. त्यामुळे जर तुम्हाला या 10 वस्तूंचा लाभ घ्यायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी कोणत्या योजना आहेत, त्यात नेमक्या कोणत्या वस्तू मिळणार आहेत, पैसे थेट बँक खात्यात कसे येणार, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता काय आहे, हे सगळं डिटेलमध्ये पाहणार आहोत. जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे 10 ते 12 वस्तू तुम्हाला पंचायत समितीमार्फत मिळणार आहेत. यामध्ये डिझेल पंपापासून ते मुलांच्या लॅपटॉपपर्यंत आणि महिलांसाठी पिठाच्या गिरणीपासून ते पीक झाकण्याच्या ताडपत्रीपर्यंत सर्व काही मिळणार आहे. एकूण जवळपास 9 ते 10 विविध योजना आहेत. उदाहरणादाखल तुम्हाला गांडूळ खत किंवा जैविक खत निर्मिती करायची असेल, किंवा कीटकनाशक खरेदी करायचे असतील, तरीही आता भरघोस मदत मिळणार आहे. आता मी नाही म्हणत तुम्हाला प्रत्येक योजनेची माहिती टप्प्याटप्प्याने देणार आहे. प्रत्येक योजनेचा लाभ घेण्याची पद्धत वेगळी असू शकते, त्यामुळे माहिती लक्षपूर्वक ऐका. पहिली योजना म्हणजे 5 HP डिझेल पंप. अनेक शेतकऱ्यांना विजेचा तुटवडा जाणवतो आणि सोलार बसवणे परवडत नाही. अशावेळी डिझेल पंप खरेदीसाठी सरकार थेट आर्थिक मदत करेल, जेणेकरून पाण्याअभावी तुमचे पीक जळणार नाही. यासाठी अर्ज कसा करायचा हे मी पुढे सांगतोच. दुसरे म्हणजे 20 किलो क्षमतेचे प्लास्टिक कॅरेट दिले जाणार आहेत, जे टोमॅटो किंवा बटाटे वाहतुकीसाठी उपयोगी पडतील. यासोबतच ताडपत्री आणि 2.5 इंचाची PVC पाईपलाईन दिली जाईल. फवारणीसाठी बॅटरीवर चालणारा स्प्रे पंप मिळेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत जर तुमचा मुलगा किंवा मुलगी 7वी ते 12वीत शिकत असेल तर त्यांना कम्प्युटर कोर्ससाठी 4,000 रुपये आणि MSCIT म्हणजे MSCIT सारखे कोर्स करण्यासाठी 3,500 रुपये म्हणजे 3,500 रुपये मिळणार आहेत. महिलांसाठी एक खास संधी आहे. ज्या महिलांना आत्मनिर्भर बनायचे आहे आणि ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण आहे त्यांना 4 चाकी वाहन चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी सरकार 3,000 रुपयांची मदत करणार आहे. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत घरातील गरजू आणि हुशार मुलांना 5,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ज्या महिलांना घरगुती व्यवसाय करायचा आहे त्यांना पिठाची गिरणी किंवा शिलाई मशीन मिळणार आहे. जर तुमची मुले जिल्हा परिषद शाळेत जात असतील आणि त्यांना सायकल हवी असेल तर 4,500 रुपये किमतीची सायकल दिली जाईल. जर तुम्हाला तुमचा दुग्ध व्यवसाय वाढवायचा असेल, गाय किंवा म्हैस खरेदी करायची असेल तर या योजनेअंतर्गत जनावरांच्या खरेदीसाठी 50% अनुदान देण्यात येईल. जनावरांच्या गोठ्यात रबरी मॅट टाकण्यासाठी 10 मॅटच्या खरेदीवर सरकार 15,000 रुपयांची मदत देईल. ही मदत जिल्हा परिषद सेस फंड किंवा तत्सम योजनेतून मिळेल. तसेच जनावरांसाठी मुक्त संचार गोठा बांधायचा असेल तर आता खर्चाची चिंता नको. मुक्त गोठ्यासाठी 15,000 रुपयांची मदत मिळेल. मुरघास युनिट बनवण्यासाठी 15,000 रुपये, मिल्किंग मशीनसाठी 15,000 रुपये आणि कुक्कुट पालनासाठी चक्क 75% अनुदान मिळणार आहे. आता या सर्व योजनांसाठी पात्रता काय, कोण लाभ घेऊ शकतं आणि पैसे बँक खात्यात कसे येणार या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळूया. पात्रतेच्या अटी खालीलप्रमाणे आहेत. 1. तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. गेल्या 15 वर्षांपासून तुम्ही महाराष्ट्रात राहत असल्याचा पुरावा, उदाहरण रेशन कार्ड किंवा लाईट बिल द्यावा लागेल. 2. वयाची अट. तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी असावे. वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र चालू शकते. 3. सरपंच किंवा ग्रामसेवकाचा दाखला आवश्यक आहे. 4. मागील 3 वर्षात तुम्ही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा, म्हणजेच तुम्ही फ्रेश लाभार्थी असणे गरजेचे आहे. 5. तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे, कारण हे सर्व पैसे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे थेट तुमच्या खात्यात जमा होतील. 6. तुमचे वार्षिक उत्पन्न ठराविक मर्यादेत असावे, साधारण 50,000च्या आत किंवा 6-7 हजारांपर्यंत मासिक उत्पन्न असले तरी चालेल. लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, रेशन कार्ड, रहिवासी दाखला, 7-12 आणि 8A उतारा, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट साईज फोटो, चालू मोबाईल नंबर, ईमेल ID, शाळा सोडल्याचा दाखला आणि दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र. अर्ज कुठे आणि कसा करायचा? अर्ज करण्याच्या 2 पद्धती आहेत. 1. ऑफलाईन. तुम्ही तुमच्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयात जाऊन योजनेचा विहित नमुन्यातील अर्ज घेऊ शकता आणि तो भरून कागदपत्रांसह तिथेच जमा करू शकता. 2. ऑनलाईन. तुम्ही CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. तर मित्रांनो, सरकार आता तुमच्या दारात मोठ्या संधी घेऊन आले आहे. शेती, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि पशुपालन अशा प्रत्येक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिला आहे. गरज आहे ती फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची. त्यामुळे विचार करत बसू नका. आजच आपली कागदपत्रे जुळवा आणि पंचायत समिती कार्यालयात जाऊन या योजनांची सविस्तर चौकशी करा. या योजना 1 जानेवारी 2025 पासून सुरू झाल्या असून अजूनही सुरू आहेत. माहिती नसल्यामुळे अनेक जण लाभ घेत नाहीत. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या हक्काचे अनुदान मिळवा. आता आज आपण या सर्व योजनांची माहिती अतिशय सविस्तर उत्पन्न घेतलेले आहे. याची जर तुम्हाला माहिती डिटेलमध्ये पाहिजे असेल, हे तुम्हाला प्रत्येक योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कशी प्रक्रिया आहे, काय कागदपत्र लागतात, कसं काय करायचं, हे तुम्हाला सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट करा. तुम्हाला कमेंटमध्ये आम्ही त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जितक्या जास्त कमेंट येतील त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा देखील आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा. माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.